श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. यंदा मकर संक्रांतच्या दिवशी हा रंग चुकूनही परिधान करू नये. संक्रांत देवी यावर्षी कोणत्या रंगाच्या वस्त्रावर स्वार आहे, ज्योतिषांची महत्त्वाची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. धार्मिक आणि ज्योतिषीय उपाय. सूर्य अर्घ्य. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यात तीळ, लाल फुले आणि गूळ टाका. यामुळे सूर्यदेवाची कृपा मिळते आणि करिअरमधील अडचणी दूर होतात. तीळदान. काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शनिग्रह शांत होतो आणि पितृदोष कमी होतो. पितृदोष शांती. पिंपळाच्या झाडाखाली तीळ आणि तेलाचा दिवा लावा आणि पूर्वजांचे स्मरण करा. यामुळे पितृदोष शांत होतो. खिचडीचे दान. मकर संक्रांतीला खिचडी खाणे आणि दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात. काळे वस्त्र परिधान. काही लोक या दिवशी काळे वस्त्र परिधान करतात, जे शुभ मानले जाते. नवीन नवरीसाठी काळी साडी परिधान करणे विशेष मानले जाते. आरोग्यासाठी उपाय. तीळ आणि गुळाचे सेवन. तिळाचे लाडू, चिक्की खा आणि जेवणात गुळाचा समावेश करा. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि ऊर्जा मिळते. नकारात्मक ऊर्जा टाळणे. या दिवशी केस धुवावेत असे म्हणतात, त्यामुळे शरीरातील नकारात्मक शक्ती कमी होते. इतर उपाय कोणते? पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवद्गीता पठण करणे किंवा गायत्री मंत्रांचा जप करणे, गरजूंना अन्नदान करणे. मकर संक्रांती हा सण धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करू नये. 2026 नववर्षाचा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा असा सण आहे, जो हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहाने साजरा होतो. दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो, कारण सूर्याच्या हालचालीवर आधारित हिंदू पंचांगानुसार तारीख ठरते. यंदा हा सण 14 जानेवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान न करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे वर्ज्य मानले जाईल, याबाबत ज्योतिषांची माहिती काय आहे ते आता आपण पाहूया. मकर संक्रांतीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात, ज्याला शुभ काल मानला जातो. उत्तरायण हा कालखंड सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. या दिवशी दान, पुण्य, स्नान यांना विशेष असे महत्त्व आहे. अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दानधर्म करतात. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग वर्ज्य आहे? ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करू नये. यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते. ज्योतिषांच्या माहितीनुसार यंदा 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसू नये. मात्र असे का म्हटले जात आहे, याची शास्त्रीय आणि ज्योतिषीय कारणे खालीलप्रमाणे दिलेली आहेत, ती पाहूया. संक्रांत देवीने परिधान केलेले वस्त्र. मुख्य कारण. पंचांगानुसार दरवर्षी संक्रांत देवी एका विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून येते. ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की देवीने ज्या रंगाचे वस्त्र नेसलेले असते, तो रंग त्या वर्षी वर्ज्य किंवा अशुभ मानला जातो. माहितीनुसार 2026 मध्ये संक्रांत देवी पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर आली आहे. याच कारणामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे नेसणे टाळावे, असे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. असे केल्याने देवीचा कोप होऊ नये किंवा नकारात्मकता येऊ नये अशी श्रद्धा असते. ग्रहांचे संक्रमण. ज्योतिषांच्या माहितीनुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो. पिवळा रंग हा गुरु ग्रहाचा प्रतीक आहे. पंचांगानुसार जेव्हा संक्रांतीचे स्वरूप पिवळ्या रंगाशी संबंधित असते, तेव्हा तो रंग त्या विशिष्ट काळासाठी पीडा देणारा किंवा अशुभ मानला जातो. यंदा शुभ रंग कोणते? यंदा पिवळा रंग वर्ज्य असला तरी तुम्ही खालील रंगाच्या साड्या नेसू शकतात. काळा रंग. संक्रांतीला काळी साडी नेसणे हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानले जाते, कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो. इतर रंग.
पिवळा सोडून तुम्ही लाल, हिरवा, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर यंदा संक्रांत देवीने स्वतः पिवळे वस्त्र परिधान केले असल्याने आपण तो रंग टाळून देवीचा सन्मान राखतो आणि संभाव्य दोष टाळतो अशी धार्मिक समजूत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाची साडी अजिबात नेसू नका, अन्यथा ओढवाल अनर्थ, अशुभ गोष्टी होतील. मकर संक्रांती हा सण वर्षातील पहिला सण असून हा दिवस धार्मिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी महिला पूजा करतात, व्यवसायाला जाताना साजशृंगार करतात. मात्र या दिवशी काही विशिष्ट रंग घालणे टाळावे लागते असे मानतात. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांत ज्या वाहनावर ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग सुवासिनींनी घालू नये असे सांगितले जाते. पाहूया यामागचे कारण आणि यंदा संक्रांतीला कोणता रंग टाळावा जाणून घेऊयात. मकर संक्रांतीचा सण हा काहीच दिवसावर येऊन टेपला आहे, म्हणजे मकर संक्रांत उद्या आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया देवाचा ओवसा करतात, रामाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो. तो काळ असतो मकर संक्रांतीचा. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची देखील अर्घ्य देऊन पूजा केली जाते. सुवासिनी स्त्रिया या दिवशी छान असा साज शृंगार करतात. हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, केसात गजरा माळून सजवतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणे फार महत्त्वाचे मानले जाते. संक्रांतीला साडी नेसताना ती कोणत्या रंगाची नेसावी याचे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती जे वस्त्र परिधान करून आपल्या वाहनावर येते त्या रंगाची साडी सुवासिनींनी नेसू नये असे मानले जाते. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसण्याची देखील प्रथा आहे. पाहूयात संक्रांतीला यंदा कोणता रंग टाळला पाहिजे. काळा रंग हा प्रामुख्याने शुभ कार्यात वर्ज्य केला जातो. मात्र मंगल कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत. मात्र मकर संक्रांतीला विशेष करून काळ्या रंगाची साडी नवविवाहित सुवासिनी आवर्जून घालतात. हलव्याचे दागिने घालून सजतात व फोटो काढतात. हा काळा रंग परिधान करण्याचे कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण थंडीत म्हणजेच हिवाळ्यात येतो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी अनेक महिला नेसतात. 11 वर्षानंतर मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशीचा दुहेरी योग या एका उपायाने तुम्हाला मिळेल दुप्पट लाभ. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि याच दिवशी षष्टीला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता दिलेला उपाय करा. म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षष्टीला एकादशी म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा. 2026 14 जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झालेला आहे. ज्योतिषांच्या मते या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाही तर 7 पिढ्यांचे दोषही दूर करते. षष्टीला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का आहे खास? अंकशास्त्र आणि ज्योतिषानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षष्टीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबाबतच आर्थिक स्थैर्य लाभते. प्रगतीसाठी करावायचे विशेष असे उपाय. ज्योतिषी म्हणतात की या दिवशी विशेष फळप्राप्तीसाठी खालील उपाय तुम्हाला सुचवल्या आहेत, ते आता तुम्ही पहा. 1. श्री हरी विष्णूंची पूजा व श्रोत श्रवण. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करणे किंवा श्रवण करणे, ऐकणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखशांती नांदते. 2. विठ्ठल मंदिरात सेवा. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. विठ्ठल हे विष्णूंचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. 3. यथाशक्ती दान महादान. या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. दान करताना त्यात तीळ, गूळ, मिठाई आणि वस्त्रे यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय, कधी न संपणारे फळ देते. 4. तिळाचा 6 प्रकारे वापर करा. षष्टीला एकादशी असल्याने तिळाने स्नान, तिळाचे उठणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे 6 प्रकार केल्यास संक्रांतीचे हे पूर्ण फळ मिळते. या योगाचे लाभ. दोष निवारण. कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष शांत होतात.
आर्थिक लाभ रखडलेली येणी वसूल होतात आणि नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे होतात. संक्रांत आणि किंक्रांत यात फरक काय आहे जाणून घ्या. संक्रांत हा सण आहे तर किंक्रांत हा विजय उत्सव आहे. कोणाचा? पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असे म्हणतात. तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ कार्य केली जात नाही. तसे असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ते 3 दिवस म्हणजे भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत. दक्षिणेत हे 3 दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला भोगी पोंगल असे म्हणतात. त्या दिवशी इंद्रपूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण केले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती उतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपती बाप्पांना खिरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गायीला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रात हे 3 दिवस कशा प्रकारे साजरे केले जातात. भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. संबंध भारतात भोगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. या दिवशी अभ्यंग स्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणासाठी मुलीला माहेरी बोलावून तिचे दुसऱ्या दिवशी हळव्याचे दागिने घालून गोड कौतुक केले जाते. तसेच तान्ह्या बाळाचे बोरणान केले जाते. मकर संक्रांती एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश कालाला संक्रांती म्हणतात. हा संक्रांती काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाल म्हटले आहे. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात. थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते. तसेच आपापसातले मतभेद विसरून तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असा संदेशही दिला जातो. या काळात सूर्यस्नान घडावे अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रमही आखला जातो. गुजरातमध्ये पतंगाच्या चढाओढीबरोबर उंधियू पार्टी रंगते. किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो. तसे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो. या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. असे हे 3 दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात. या मासात आणखीही व्रत वैकल्य केले जातात जी अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहिती नाहीत. त्याची माहिती वेळोवेळी करून घेऊयात. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.